नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरती परीक्षेवरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष शिवसेनेच्या सर्वसंमतीने भरती परीक्षा रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता। माननीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी आणलेला स्थगन प्रस्ताव मी मंजुरीसाठी टाकत आहे। ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा। हा विषय प्रस्ताव मी सर्वानुमते मंजूर असं जाहीर करते। सचिव मॅडम तो विषय कायम करण्यात यावा आणि त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी। सभागृह नेते सागर नाईक यांनी हा प्रस्ताव महासभेसमोर मांडला होता। स्थायिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे अशी मागणी करत हा ठराव मंजूर करण्यात आला होता। मात्र महानगरपालिका प्रशासनाने कायदेशीर अडचणीचा हवाला देत हा ठराव अमान्य केलाय। परीक्षा सुरू होण्यासाठी अवघे 24 तास शिल्लक असताना ही परीक्षा स्थगित केल्यास न्यायालयीन वाद निर्माण होऊ शकतो आणि पालिकेला कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं असंच प्रशासनाने स्पष्ट केलंय। आपल्याला विनंती राहणार याच्यामध्ये न्यायालयीन प्रकरण येणार, कारण बघा आपण हे विद्यार्थ्यांच्या एक भावना असतात, त्यामुळे आपल्याला मी सभागृहाला विनंती करतो की अशा पद्धतीचे ज्यावेळेस निर्णय घेतात त्याच्या येणाऱ्या बाबी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। आपण आपली जरी काही आपण जी भूमिका मांडली त्या भूमिकेला आता आपण परीक्षा महानगरपालिकेमध्ये ह्यावेळेस हे प्रश्न येतील की बाबा परीक्षेच्या आदल्या दिवशी रद्द करण्याचं काय झालं, महानगरपालिका येऊन तर 4 महिने झाले, मग 4 महिन्यापूर्वी का निर्णय घेतलेला आहे, मी न्यायालयाला काय उत्तर देणार। तुम्ही यावेळेस एखादा विद्यार्थी आपल्यावर ही केस फाईल करणार आहेत उद्या, ही पण आपल्याला तयारी केली पाहिजे। मला वाटतं की ह्या एंडला ज्यावेळेस अजून 24 तास पण कालावधी राहिला नाही, 24 तासाच्या अगोदर परीक्षेचे पेपर फुटले असते, त्या परीक्षेच्या बाबत काही शंका उपस्थित झाल्या असता जरूर आपण रद्द केली असती। परंतु अशा कारणासाठी की आम्हाला परीक्षेचे नियम बदलायचे आहेत, ह्या कारणासाठी जर परीक्षा रद्द केली तर मला वाटतं की ते कुठेही टिकणार नाही, त्याच्यामध्ये आपल्याला त्रासच होईल। म्हणजे आपल्याला सभागृहाला विनंती राहणार आहे, आपल्या भावना ज्या आहेत त्या आपण भावनांचा पण अशा आजची वेळ नाही की त्या वेळेला हे सगळे निर्णय घ्यावे। त्यामुळे 21 आणि 22 जुलै रोजी होणारी भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्यात आली आहे। यामुळे भरती प्रक्रियेवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद उघड झाले असून या निर्णयावरून आता राजकीय वातावरणही चांगले तापलेले दिसून येत आहे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।